नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्यासाठी। आज आपण बोलणार आहोत की सीईटी सेल नेमके प्रश्न कुठून विचारते तुमच्या सीईटीच्या पेपरमध्ये। ठीक आहे, बोर्डासाठी तर तुम्हाला माहित होतं, ठीक आहे, तुमचे एक्सरसाइज मधून प्रश्न येतील किंवा तुमचे 21 सेट मधून येतील किंवा प्रॉब्लेम सेट मधून येऊ शकतात किंवा तुमचे मॉडेल पेपर मधून येऊ शकतात, पण सीईटीच्या बद्दल तुम्हाला काहीही खात्री नाही। ठीक आहे, पण त्याच विषयी आज मी तुमच्याशी बोलणार आहे। तुम्हाला प्रूफ दाखवेल मी गोष्टींचं आणि तुम्हाला विस्तारित पद्धतीने मी तुम्हाला सांगेल की सीईटी नेमके प्रश्न कुठून विचारते। त्याआधी माझी एक नम्र विनंती आहे, चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे, चॅनलला सबस्क्राइब केल्याने लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव तेजल सतीश देवरे, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर भेटलाय। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, तुम्हालाही भेटू शकतं। ठीक आहे, चॅनलला सबस्क्राइब यासाठी करा जोपर्यंत तुमचं बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात, ठीक आहे, कॅप राऊंड प्रोसेस थ्रू, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल। सीईटीच्या परीक्षेपर्यंत तर राहीलच राहील, त्यानंतरही तुम्हाला बेस्ट कॉलेज मध्ये ऍडमिशन भेटेपर्यंत मी तुमच्या सोबत राहील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करून ठेवा। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी फ्री मेंटरशिप देतोय। प्रत्येक विद्यार्थ्याला काही डाऊट आला मी त्याला स्वतः व्हॉइस मेसेज पाठवतोय। ठीक आहे, बरेच विद्यार्थी ऍग्री करतील या गोष्टीला। जर ऍग्री करणार तर कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच मला सांगा। ठीक आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडून हेल्प व्हावी। ठीक आहे, टीम कडून नाही, है ना। त्यामुळे मी प्रत्येक विद्यार्थ्याला व्हॉइस मेसेजने हेल्प करतोय। नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा। आता आपण बोलूया कुठून सीईटी सेल प्रश्न विचारते। त्याआधी एक छोटीशी गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आम्ही लॉन्च केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही। दॅट इज इनफ टू गेट 99%। महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी सगळे शिक्षक तुमचे आयआयटीएन्स आहेत। ठीक आहे, मागच्या 10 वर्षापासून सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसएम, डीजीएसएम, विथाडोमल अशा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना पाठवताय। तुम्ही पण जाणार, तुमचे पण 99% येतील याची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, जर व्यवस्थित प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमच्या सीईटीच्या पेपरमध्ये क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच येतील। ठीक आहे, आम्ही तेच प्रश्न तुमच्याकडून सोडून घेतलेले आहेत, त्याच प्रश्न आम्ही मॉक टेस्ट मध्ये पण टाकलेले आहेत, जे सीईटी सेल सतत विचारते आणि सीईटी सेल मध्ये ह्या वर्षी पण विचारू शकतात। ठीक आहे, म्हणून लगेच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। आता बघू आपण सगळे सोर्सेस ऑफ क्वेश्चन। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा सोर्स ऑफ क्वेश्चन असतो तुमचे पीवायक्यूज। पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। ठीक आहे, सीईटी सेल प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे खूप प्रश्न तुमचे या वर्षी टाकेल याची मी तुम्हाला खात्री देतो, दरवर्षी टाकते। प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून खूप प्रश्न तुमचे सेम टू सेम येतात किंवा सिमिलर टाइप येतात। ठीक आहे, याची तुम्हाला खात्री घ्यायची। प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, मी तुम्हाला प्रूफसाठी इथे एक डिस्प्ले केलेला आहे। हा प्रश्न 6 वेळा विचारला गेलेला आहे सीईटी मध्ये। हे 2-3 जे प्रश्न आहेत ते 6 वेळा विचारले गेलेले आहेत, म्हणजे 6 वेळा जे प्रश्न विचारले जातात त्यांचे 7वी वेळा येण्याची शक्यता जास्त आहे की जो प्रश्न आतापर्यंत कधीच विचारला नाही त्याची शक्यता जास्त आहे? तुम्हीच सांगा मला। याची शक्यता जास्त आहे, याची प्रोबॅबिलिटी येण्याची जास्त आहे। ठीक आहे, म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आम्ही पण मॉक टेस्ट आणि क्रॅश कोर्स मध्ये खूप पीवायक्यू जे महत्त्वाचे आहेत, जे येऊ शकतात ते टाकलेले आहेत। ठीक आहे, तुम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केला तर तुम्हाला व्यतिरिक्त म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पीवायक्यू करायची गरज राहणार नाही। पहिला सोर्स क्लिअर झाला तुम्हाला, पीवायक्यूज मधून खूप प्रश्न तुमचे येतात बाळांनो। ठीक आहे, याला तुम्ही युट्यूबवरती कोणत्याही टीचरचं बघणार, ते पण टीचर तुम्हाला हेच सांगतील की युट्यूबवरून पीवायक्यूज मधून खूप प्रश्न येतात। आता दुसरा सोर्स काय असतो? दुसरा सोर्स असतो अदर सीईटीचे प्रश्न। ठीक आहे, अदर सीईटीज क्वेश्चन्स। ठीक आहे, जसं की कर्नाटका सीईटी झालं, वेब जेई झालं किंवा तुमचं गुजरात सीईटी झालं, सीयूईटी झालं, यांचे पण खूप प्रश्न असे असतात जे सीईटी सेल ऍज इट इज उचलते आणि आपल्या पेपरमध्ये टाकते, विदाऊट व्हॅल्यू चेंज, विदाऊट काहीच न चेंज करता टाकते। आता ते प्रश्न तुम्हाला करून जायचे। ठीक आहे, ते प्रश्न खूप महत्त्वाचे असतात। जर ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित केले तर तुमच्या आरामात तेवढे प्रश्न सॉल्व्ह होऊन जातील आणि खूप टक्केवारी असते त्यांची, है ना। आता मोठा प्रश्न पडेल तुम्हाला, ठीक आहे, की सर हे अदर सीईटीचे प्रश्न कुठून आम्ही प्रॅक्टिस करायचे? खूप सारे बुक्स असतात, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं हे केसीईटीचा प्रश्न आहे, हा वेब जेईचा प्रश्न आहे। ठीक आहे, तुम्ही सिंगेज घेणार, अरिहंत घेणार, त्यांच्यामध्ये लिहिलेलं असतं। ठीक आहे, पण मी तुम्हाला सोपा मार्ग सांगू, आम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये ते पण प्रश्न इन्क्लूड करून घेतलेले आहेत, अदर सीईटीचे प्रश्न जे येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, म्हणून तुम्हाला जास्त 10 ठिकाणून अभ्यास नाही करायचा आहे। एक क्रॅश कोर्स, एक मॉक टेस्ट इनफ आहे। वाटल्यास तर तुम्ही कोणाचा दुसऱ्याचा घेतलाय ना क्रॅश कोर्स, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तुमचा फायदा करून घ्या त्याच्यात, है ना। बरं, ठीक आहे, अदर सीईटीचे प्रश्न झाले। अदर सीईटीच्या प्रश्नांचं इथं तुम्हाला एक्झाम्पल मी तिथं पेस्ट केलेले बघा। हा प्रश्न पण 3 ते 4 वेळा विचारला गेलेला आहे। सीयूईटी मध्ये पण विचारला गेलाय, कर्नाटका सीईटी मध्ये पण विचारला गेलाय, गुजरात सीईटी मध्ये पण विचारला गेलाय आणि आपल्या एमएसटी सीईटी वाल्यांनी पण आता टाकून दिला तो प्रश्न मागच्या 2-3 वर्षापासून। ठीक आहे, मग हे प्रश्न तुम्हाला करून जायचे। तर तिसरा इम्पॉर्टंट सोर्स काय असतो? तिसरा इम्पॉर्टंट सोर्स असतो तुमचे बोर्डचे एमसीक्यूज।
ठीक आहे, बोर्डाचे जे एमसीक्यूज असतात, जसे की तुमच्या बोर्डाचे सगळे पेपर, मागच्या 5 वर्षाचे पेपर तुम्ही उचला आणि त्यांचे जे एमसीक्यूज आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे, जे पीसीएमचे स्टुडंट्स असतील त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे करा, जे पीसीबीचे स्टुडंट असतील त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे करा. त्यांचे प्रश्न उचला, एमसीक्यूज सगळे जे आतापर्यंत बोर्डाने विचारलेत बोर्डाच्या पेपरामध्ये, त्यांना एकदा प्रॅक्टिस करा. तिथूनही खूप प्रश्न टाकते बोर्ड, खूप प्रश्न टाकतात. ठीक आहे, ते पण प्रश्न आम्ही इन्क्लूड केलेलेच आहेत क्रॅश कोर्समध्ये आणि मॉक टेस्टमध्ये पण काही टाकलेले आहेत. तर तुम्ही तिथूनही प्रॅक्टिस करू शकता. जर ज्या विद्यार्थ्याने नाही लावला क्रॅश कोर्स मॉक टेस्ट, काही हरकत नाही, तो विद्यार्थी मागच्या 5 वर्षाचे पेपर घेईल आणि टिक मारेल एक एक क्वेश्चन झाला की नाही झाला, है ना. तर या गोष्टीची तुम्हाला खात्री घ्यायची. थर्ड इम्पॉर्टंट सोर्स तुमचे बोर्डचे पीवायक्यू सुद्धा असतात. आता फोर्थ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ क्वेश्चन काय आहे तुमचे? फोर्थ इम्पॉर्टंट सोर्स आहे तुमचा जेईई मेनचे सोपे प्रश्न. जेईई मेनचे जे इझी क्वेश्चन्स असतात ते पण सीईटी सेल उचलते आणि तुमच्या पेपरमध्ये टाकते. ठीक आहे, बायोलॉजीचे जे प्रश्न असतात, ते जे नीटचे सोपे प्रश्न असतात ते उचलतात आणि ते टाकतात. ठीक आहे, हे तुम्हाला एक्झाम्पल पण मी दाखवून देईल. हे प्रश्न खूप आता रिसेंट 2-3 वर्षामध्ये खूप रिपीट व्हायला लागले, कारण सीईटीच्या नोटीसमध्ये पण लिहिलेलं आहे की ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न असतील आणि तुमचे जे प्रश्न असतील ते जेईई मेन्स आणि नीटच्या लेवलचे असतील. म्हणून सीईटी सेल काय करते, त्यांचे जे इझी क्वेश्चन्स आहेत ना जेईई मेनचे, ते उचलते ना आपल्या पेपरमध्ये टाकते. असे खूप प्रश्न रिपीट होतात जेईई मेनचे पण. ठीक आहे, बघा, ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केला त्याला या गोष्टींची गरजच नाही की कुठून प्रश्न येतात, काय येत आहेत, तो डायरेक्ट सॉल्व्ह करेल. पण ज्या विद्यार्थ्याने थोडा कमी अभ्यास केलाय, ठीक आहे, त्याच्यासाठी या गोष्टी सगळ्या महत्वाच्या ठरतात, है ना. तो जेईई मेनचे सोपे प्रश्न करून जाईल, तो बोर्डचे सोपे प्रश्न, जो बोर्डचे प्रश्न करून जाईल, तो पीवायक्यू करून जाईल, या सगळ्या गोष्टी करून जायला हव्यात. जेईई मेनचे पण प्रश्न आम्ही मॉक टेस्ट आणि क्रॅश कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही त्यांची. तुम्ही जर नसेल लावला क्रॅश कोर्स मॉक टेस्ट, तुम्ही स्वतः जेईई मेनचे जे मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, 2-4 प्रश्नपत्रिका बघून जा. ठीक आहे, त्यानंतर 5वा सोर्स असतो इम्पॉर्टंट, पॉप्युलर पब्लिकेशनचे प्रश्न आणि बोर्डाचे एक्झरसाइजचे प्रश्न. तुमचे जे HSCचं बुक आहे ना, त्याचे जे एमसीक्यूज आहेत ते पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायचे. तिथून पण तुमचे बरेच प्रश्न मॅच होऊन जातात. जे पॉप्युलर पब्लिकेशन आहेत, जसं की टार्गेट आहे, नवनीत आहे, अरिहंत आहे, सिंगेज आहे, हे पॉप्युलर पब्लिकेशन्स आहेत. काही पेड प्रमोशन नाही बाळांनो. तर या जे पॉप्युलर पब्लिकेशन असतात तिथूनही सीईटी सेल ऍज इट इज प्रश्न विचारते आणि आतापर्यंत विचारलेत, ऍज इट इज सेम टू सेम प्रश्न मॅच होतात. ठीक आहे, तिथूनही तुम्ही एक कोणता रेफरन्स बुक मधनं प्रॅक्टिस करू शकतात. मग आता तुम्ही म्हणणार की सर आम्ही सगळेच पॉप्युलर पब्लिकेशन करायला हवे का? नाही, काही गरज नाही बाळांनो. एक पॉप्युलर पब्लिकेशन तुमच्याकडे ठेवा, टार्गेट ठेवा किंवा नवनीत ठेवा किंवा अरिहंत ठेवा किंवा सिंगेज ठेवा. ठीक आहे, एक तुमच्याकडे ठेवा, तिथून पण प्रश्न रिपीट होतात. आता तिथले पण काही इम्पॉर्टंट प्रश्न आम्ही टाकलेले आहेत क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये. आमचा एम काय होतं माहितीये का? तुम्हाला फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट ठेवायचं, बाकी तुम्हाला काहीच द्यायचं नाही. तेवढं क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट करून तुमचे 99% आले पाहिजे. ह्या एमने आम्ही तो क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट डिझाईन केलाय. तुम्हाला 10 ठिकाणून अभ्यास करायची गरज नाही राहायला पाहिजे. ठीक आहे, हेच आमचं म्हणजे त्या क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टचं जे पॅकेज बनवायचं जो प्रयत्न आहे ना, तो हाच आहे की तुम्हाला 10 ठिकाणून अभ्यास करायची गरज राहणार नाही. एकच ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तर हे झाले तुमचे सोर्सेस ऑफ क्वेश्चन. 5 ते 6 सोर्सेस ऑफ क्वेश्चन आहेत जिथून सीईटी सेल खूप प्रश्न विचारते. आता मी काय बोलतोय, खूप प्रश्न विचारते. 100% प्रश्न इथून येतात असं आहे का? नाही. ठीक आहे, सीईटी सेलचे स्वतःचे पण प्रश्न असतात. 50% प्रश्न नवीन असतात सीईटीच्या पेपरमध्ये. 50 ते 60% तुम्ही कन्सिडर करा, पण 40-50% प्रश्न नक्की तुमचे इथून ऍज इट इज विचारले जातात. ठीक आहे, ऍज इट इज किंवा सिमिलर टाईप किंवा पॅटर्न सेम असतो, काही ना काही सिमिलॅरिटीज असतात. एकदा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केला तर तसा प्रश्न तुम्ही परत सॉल्व्ह करू शकतात, है ना. तर हे झाले सोर्सेस ऑफ क्वेश्चन. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदा देईल तुमच्या पेपरमध्ये सॉल्व्ह करायला किंवा तुमचे मार्क्स वाढवायला. ठीक आहे, माझा हा प्रयत्न होता की तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल थोडंसं इंट्रोड्यूस करायचं की प्रश्न नेमके कुठून येतात. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केला असेल तुम्ही आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करून ठेवा. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये आत्ताच रजिस्टर करा, कारण लवकरच रजिस्ट्रेशन क्लोज होतोय. ठीक आहे, व्हॉट्सअपमध्ये मी फ्री मेंटरशिप देतोय, लगेच जॉईन करून घ्या. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.